आपल्याबरोबर आमदार विजय बापू शिवतारे आहेत। बापू, आज मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला की पुरंदरचं विमानतळ जे आहे ते लवकरात लवकर होईल। काय नक्की प्रस्ताव गेलेला आहे? भूसंपादनाची प्रक्रिया कधीपर्यंत सुरू होईल? नाही बघा, अजितदादांनी एक वाक्य जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे। समृद्धी मार्गाचं जेव्हा काम चालू होतं 2 वर्ष समृद्धी मार्गाला बऱ्याच प्रस्थापितांनी विरोध केले, हायकोर्टात रिट पिटिशन्स वगैरे केल्या, मोठमोठे त्यांनी स्वतःच केले की मी त्या याच्यामध्ये होतो। पण नंतर जेव्हा मुख्यमंत्री महोदयाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदेने जेव्हा रेट डिक्लेअर केले स्वेच्छा खरेदीचे, त्यावेळेस हा सगळा विरोध संपला आणि यांच्याकडे असणारे सगळे लोक पळाले आणि ताबडतोब लोकांनी 701 किलोमीटरमधली जागा 3 महिन्याच्या आत स्वेच्छा खरेदीने दिली, भूसंपादन नाही। मला खात्री आहे की जेव्हा पुरंदर विमानतळाच्या संदर्भात मी आताही मुख्यमंत्री महोदयांना बाजूला बसून विनंती केली की MIDCचं ॲक्विशन जे आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होईल। त्यामुळे जसं समृद्धी मार्गाचं जसं हे केलं त्याच पद्धतीने आपण जर स्वेच्छा खरेदीने लोकांना एक रेट डिक्लेअर करा, ज्यांना द्यायचं ते देतील। ॲग्रेसिव्ह पद्धतीने एकत्र येऊन जे चुकीचं हे होतं आहे, ज्यांना द्यायचे देतील। मला आता वैयक्तिकरित्या येऊन कित्येक लोक सांगतात, बापू पहिली 26 एकर मी देतो, रेट काय सांगा, पहिली 30 एकर मी देतो, रेट काय सांगा। मुख्यमंत्र्यांकडे तुमची काय मागणी असणार? रेट किती? रेडी रेकनर दरापेक्षा मुख्यमंत्री असं दादा खरेदीचा 5 पटीचा रेट होता, तालीचा वेगळा रेट, विहिरीचा वेगळा रेट, झाडांचा वेगळा रेट, घराचा वेगळा रेट, गोठ्याचा वेगळा रेट, जमिनीबरोबर या सगळ्या गोष्टींचं शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे ते सगळं नुकसान जर दिलं 100% व्हाईट पैसे मिळतात, 30% इन्कम टॅक्ससुद्धा वाचतो। म्हणजे जर शेतकऱ्याला एखाद्याला 3 कोटी 4 कोटी मिळाले त्यातला 30% म्हणजे 1 कोटी 20 लाख तर टॅक्सच वाचतो। त्यामुळे चांगल्या प्राईज जर मिळाल्या तर तेवढ्याच प्राईजमध्ये अर्ध्या पैशामध्ये जेवढी जमीन गेल्या त्याच्या 3 पट जमीन। संपादनाची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल? संपादन हा शब्द नाही, मी परत एकदा सांगतो, स्वेच्छा खरेदी। स्वेच्छा खरेदीचे रेट जाहीर केले की लोक कोणी कोणाच्या ताब्यात राहणार नाही, ज्याला द्यायचे ते। आज तुम्हाला मी सांगतो, मी जबाबदारीने सांगतो, गेल्या 4 महिन्यामध्ये 500 एकर जमीन विकली गेली तिथे। अदानीसारखे लोक सुद्धा जमिनी घेत आहेत, सगळे ब्रोकर वेगवेगळ्या पद्धतीने कामं करत आहेत। त्यामुळे राज्याच्या हिताच्या दृष्टीने आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने हा प्रकल्प आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे। ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांना पुन्हा तेच सांगणे, सरकार पूर्ण विश्वासात घेऊन तुमची संमती मिळाल्यानंतरच काम करेल, त्याच्या अगोदर करणार की स्वेच्छा खरेदीनं जे आहे ती खरेदी होईल अशी प्रक्रिया विजय शिवतारेंनी स्पष्ट केली। कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।